भंडारा जिल्ह्यातील वळठी येथील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे भारत पेट्रोलियमच्या निशा गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या सिलेंडर घेऊन उन्हात रांगा लावून उभे असल्याचे हृदयविदारक दृश्य 2 दिवसापूर्वी दिसून आले। जरी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी सांगतात की गॅसचा साठा मुबलक आहे, परंतु ह्या रांगा बोलतात की जिल्ह्यामधील गॅसची स्थिती काय आहे। तरी शासनाने लवकरात लवकर वळठी येथील नागरिकांची गैरसोय टाळून त्यांना सिलेंडरचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे। एकीकडे अधिकारी सांगतात की LPG गॅसचा तुटवडा नाही आणि एकीकडे वरठी येथे भारत गॅस एजन्सीमध्ये सकाळी 6 वाजेपासून लोकांची गर्दी असते। परिसरातली सर्व लोक त्यामुळे त्रस्त झालेले आहेत। मी शासनाला विनंती करतो की त्यांनी जो भासत असलेला तुटवडा त्यांनी लवकरात लवकर याला पूर्ण करावा आणि नागरिकांमध्ये होत असलेल्या त्रासाला कमी करावा असा मी आवाहन करतो। मी महेश बर्वेकर, भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती आघाडी, गुवाहाटी तालुका। तुमसर शहरातील तुमसरेश्वर मंदिर परिसरात दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावे लागत आहे। काही वर्षापूर्वी नगरपालिका प्रशासनाने फुटपाथवरील दुकानदारांना व्यवस्थित नियोजन करून त्यांना टिनाचे शेड तयार करून त्यांना हक्काची जागा देण्यात आलेली होती, परंतु दुकानदार ते आता हक्काची मिळालेली जागा विकून पुन्हा खुल्या जागेत दुकान थाटतात, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो। यावर नगरपालिका प्रशासनाने त्वरित उपाय करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। बँकेच्या खात्यामध्ये गॅस सिलेंडरची सबसिडी जमा झाली, OTP जनरेट झाला, तरी गॅस एजन्सी धारक ग्राहकांना गॅस सिलेंडर न देता अरेरावीची भाषा बोलून ग्राहकांचा शोषण करीत असल्याची घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाई येथे घडलेली आहे। गोबरवाई येथे शीतल गॅस एजन्सी कार्यरत असून ग्राहकांना गॅस पुरवठा करीत नसल्यामुळे ग्राहकांना जगणे कठीण झालेले आहे। याबाबत एजन्सी धारकांशी विचारले असता त्यांनी सांगितले की मार्च 16, 2024 पासून मला कंपनीने कुठलाही एकही सिलेंडर दिला नाही, त्यामुळे मी ग्राहकांना याचा पुरवठा करू शकलो नाही। त्यामुळे मी ग्राहकांच्या शिव्या खात आहे, तरी शासनाने लवकरात लवकर पुरवठा करून ग्राहकांची गैरसोय टाळावी।